नमस्कार. पुण्याच्या सोमवार पेठेत असलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे पुण्यातील मंदिरांमधील शिल्पकलेचा सर्वोत्तम नमुना असलेले मंदिर आहे. शहाजी राजांनी इसवी सन 1600 मध्ये शहापुरा पेठ वसवली. 1735 मध्ये थोरल्या बाजीराव पेशवे यांनी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी शहापुरा पेठेचा विकास करून सोमवार पेठ असे नामकरण केले. या मंदिराचे बांधकाम इसवी सन 1754 ते 1770 या कालावधीत इंदूर जवळील धामापूर मधील भीमगिरजी गोसावी यांनी केले आहे. मंदिराच्या बांधकामावर राजस्थानी, मराठी आणि दाक्षिणात्य शैलीचा प्रभाव आहे. मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलेले असून पेशवेकालीन मंदिरांपेक्षा वेगळे आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या खाली त्याच आकाराचे तळघर असल्यामुळे हे मंदिर उंच झोत्यावर बांधले आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिरातील गणेश मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असून 3 सोंडा व 6 हात असलेल्या या गणेशाच्या डाव्या मांडीवर देवी बसलेली आहे. गणपती चौरंगावर बसलेला असून हा चौरंग मोरावर आहे. यावरून हा गणेश त्रिशुंड मयूर गणेश म्हणूनही ओळखला जातो. मंदिराच्या गाभाऱ्याखाली त्याच आकाराचे तळघर असून त्यात दलपतगीर गोसावी महाराजांची समाधी आहे. इतर दिवशी बंद असलेले या तळघराचे दरवाजे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी उघडले जातात. गुरुपौर्णिमेला तळघरातील समाधीचे दर्शन घेता येते. बाकी वर्षभर या तळघरात गुडघाभर पाणी असते. याशिवाय मंदिरात नटराज, लिंगोद्भव शिव, शेषशायी विष्णू, हंस रूपातील ब्रह्मा, वराह रूपातील विष्णू यासारख्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. एकेकाळी महाकाल, रामेश्वर व दत्ताचे म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर आज त्रिशुंड गणपती नावाने ओळखले जाते. भरवस्तीत असून सुद्धा हे मंदिर पुणेकरांसाठी आजही अपरिचितच आहे. या मंदिराचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या प्रथम श्रेणी म्हणजेच ग्रेड 1 वारसा स्थळांच्या यादीत केलेला आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर शंकर, नंदी, सिंह, साधूंची शिल्पे कोरलेली असून त्यावर फारसी, देवनागरी आणि संस्कृत भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण शिलालेख सुद्धा आढळतो. मंदिरात असलेले हे तिन्ही शिलालेख मंदिराच्या बांधकामासंदर्भात असून या शिलालेखामधून हे मंदिर श्री महाकाल, रामेश्वर आणि दत्तगुरू यांचे असल्याचे माहिती मिळते. मंदिराच्या दर्शनी भागात राजस्थानी पद्धतीचे स्तंभ कोरलेले असून स्तंभांवर घटपल्लवांचे स्तंभशीर्ष कोरलेली आहेत. स्तंभांवर कीर्तिमुख आणि साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा दाखवलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले असून दोन्ही द्वारपालांच्या बाजूच्या भिंतींवर एकशिंगी गेंड्याला साखळदंडांनी पकडलेले ब्रिटिश सैनिक कोरलेले दिसतात. मित्रांनो, या मंदिराचे वैशिष्ट्य सांगावे तितके कमीच. नक्कीच तुम्ही पुण्याला आल्यानंतर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.